आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका। रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांना लोकमत समूहाकडून देण्यात आलेला भारत भूषण जागतिक पुरस्काराच्या निमित्ताने कर्जतमध्ये रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आयोजित करण्यात आलेला नागरी सत्कार सोहळा आज कर्जतच्या पोलीस मैदानावर पार पडला। यावेळी रायगड जिल्ह्यासह कर्जत खालापूर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, परळीचे आमदार धनंजय मुंडे, मावळचे आमदार सुनील शेळके, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, प्रवक्ते आनंद परांजपे, माजी आमदार अनिकेत तटकरे, स्नेहल जगताप, जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उमा मुंडे, मुस्ताक अंतुले आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी भाषणात बोलताना विधानसभेचे तिकीट देताना चूक झाल्याचे स्पष्ट कबूल केले व स्थानिक पातळीवर युतीबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक नेत्यांना दिले। तर धनंजय मुंडे यांनी खासदार सुनील तटकरे यांना कोकणचा विकास पुरुष संबोधत महाराष्ट्राच्या मातीत काय घडते याची जाण असलेला नेता म्हणजे तटकरे असल्याचे गौरवोद्गार काढले। रुपाली चाकणकर यांनी तटकरे साहेब कार्यकर्त्यांना सदैव प्राधान्य देतात असे सांगून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला। तर मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी सुधाकर घारे यांच्यावर झालेल्या अन्यायाबाबत खेद व्यक्त केला। या सोहळ्यात खोपोली येथील शिवसेना शिंदे गटाचे सुनील पाटील, भाजपच्या अश्विनी पाटील व राहुल जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावेळी खासदार तटकरे यांनी बोलताना आपल्या 40 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीतील संघर्षमय प्रवास मांडत पराभवाने खचून जाऊ नका, कार्यकर्त्यांमुळेच मी आज या स्थानावर आहे असे म्हणत खोपोली, कर्जत आणि माथेरान नगर परिषदांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्यास तोच माझ्यासाठी सर्वात मोठा सत्कार असेल असे विधान केले। तसेच त्यांनी आपल्या पत्नी वरदा यांच्याबद्दल बोलताना आपल्या 2 मुलांना अदिती आणि अनिकेत यांना सुसंस्कारित घडवले याबद्दल त्यांनी त्यांच्या पत्नीचे खास आभार मानले। शेवटी सत्कार स्वीकारताना ते म्हणाले, हा सोहळा माझ्यासाठी एक भावनिक क्षण आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेचे मी मनापासून आभार मानतो। हा सन्मान आयुष्यभर कायम लक्षात राहील असे उद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।